लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती दिसून आला होता। दरम्यान आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता 4 जून 2024 पासून पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे। 7 टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे। तसेच त्या निकालामधून देशात कुणाचं सरकार येणार हेही स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणावरती कुठल्या पक्षाचं वर्चस्व राहील याचे संकेतही या निकालामधून स्पष्ट होतील। आता त्याच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिली आहे। त्यामुळे या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या पक्षासमोर लगेचच मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मोठं आव्हान उभं राहणार आहे। आणि याबाबत माहिती देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की जून महिन्यामध्ये 4 जून 2024 रोजी उपोषण करण्यात येणार आहे। सभा 8 जून 2024 रोजी होईल। दुपारी 1 वाजता आम्ही पाहणी करण्यासाठी नारायणगडावर जाणार आहोत। तिथल्या तयारीचा आढावा घेतला जाईल असं त्यांनी सांगितलंय। गतवर्षी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील यांचं नाव राज्यभरात पोहोचलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरून ठेवली। तसेच यासाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढून सरकारला जेरीस आणलं। अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे जीआर काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलं, मात्र त्याची योग्य पूर्तता सरकारकडून झाली नाही। त्यामुळेच आता निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत।